नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा साधा ब्लाऊज पीस आहे। तर साधा ब्लाऊज कसा शिलाई करायचा अगदी कमी वेळेत, तर हा 36 साईजचा ब्लाऊज आहे। अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे, पेपर पॅटर्न ठेवून आणि पूर्ण ब्लाऊज मी कट करून घेतला। त्याच्यानंतर मग आपल्याला सर्व पार्ट बरोबर समोरासमोर ह्या पद्धतीने ठेवून आणि वेगवेगळे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून दोघंही साईडचे पार्ट हे एकाच बाजूला शिलाई होणार नाही। या पद्धतीने वेगवेगळे करून घ्यायचे। त्याच्यानंतर मग आपल्याला सर्वात आधी कटोरीचा टक्स मारून घ्यायचा आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने कटोरीचा टक्स मारायचा। सर्वात आधी शिलाई मार्जिन सोडून कटोरी किती इंचाची आहे त्याचा दुसरा भाग, तर ही आहे 5.5 इंचाची। त्याच्यासाठी मग 2.25 इंच कटोरीची रुंदी घेतली। त्याच्यानंतर उरलेला भाग हा टक्समध्ये ॲड केला। त्याच्यानंतर हुबा टक्स 2.5 इंच किंवा 2.25 इंच घ्यायचा आहे। तर 2.25 इंचाचा हुबा टक्स घेतला। या पद्धतीने कटोरीवरती आपल्याला डबल शिलाई ही करून घ्यायची। तर खूप छान असा टक्स तयार झाला। त्याच्यानंतर कटोरी केव्हा ही पुढच्या बाजूला 1.25 इंच किंवा अर्धा इंच इतकी एक्स्ट्रा येते, ते आपल्याला फिटिंगमध्ये इथंच ॲडजस्ट करायची आहे। तर कटोरीचा कोना अशा पद्धतीने पुढच्या बाजूला येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बरोबर जोडायचं आहे आणि मग आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर शिलाई करत असताना दोघंही पार्ट आपल्याला हलक्या हाताने पकडायचे आहेत आणि जी काही एक्स्ट्राची कटोरी आहे ती आपल्याला इथंच बरोबर ॲडजस्ट करायची आहे। 1.5 इंच इतकी एक दाब किंवा 2 दाब इतकी थोडी एक्स्ट्रा झाली, एखादा पार्ट कमी जास्त झाला तर तो आपण इथं कट करू शकतो, परंतु जास्त हा कमी जास्त होऊ नये ही काळजी घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण जोडून झाला। तर 1.5 इंचाला सुद्धा कमी इतका हा पार्ट थोडा एक्स्ट्रा झाला तर तुम्ही बरोबर कट करून घेतला। नंतर मग योगपट्टी आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात, तर साधा ब्लाऊज असल्यामुळे मग ही डबल आपण कट करून घेतलेली आहे। तर ह्या पद्धतीने दोघंही बाजूंच्या मी वेगवेगळ्या करून घेतल्या। तर अस्तरचा असला तर आपण अस्तर जोडून घेत असतो। त्याच्यानंतर मग उलटसुलट बाजू बरोबर चेक करून घ्यायची, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची। त्याच्यानंतर मग जो काही योगपट्टीचा कोना आहे तो बरोबर कटोरीच्या आपल्याला ह्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे। तर जे काही मी कटोरी कट करून घेतलेली आहे तर हे तुम्हाला मी दाखवलेलं नाही। तर बघू शकतात कटोरी अशा पद्धतीने जरी आपण योगपट्टीवरती जोडून घेतली ना तरी देखील चालेल, किंवा मग दुसऱ्या कोण्याकडून जोडून घेतली तरी देखील चालेल। तर अशा पद्धतीने जोडून घेतली। त्याच्यानंतर योगपट्टीचा पार्ट अशा पद्धतीने आपल्याला बरोबर करून घ्यायचा आणि जो काही कटोरीचा हा भाग आहे तो रोल करून घ्यायचा आणि जे काही दोघंही कोणे आहेत तर साईड फिटिंगच्या बाजूकडून मी जोडून घेत आहे। तर दोघंही कोणे अगदी परफेक्ट ठेवायचे। त्याच्यानंतर मग योगपट्टीचा जो काही कटोरीकडचा कोना आहे तो सुद्धा बरोबर ठेवून घ्यायचा आणि या पद्धतीने जोडून घ्यायचे। नंतर मग आतील जो काही भाग आहे तो आपल्याला आपण रोल करून आतमध्ये पॅक केलेला आहे, तो शिलाईमध्ये दाबला जाणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची। अशा पद्धतीने जोडून आणि पूर्ण कटोरीचा हा पार्ट मी रेडी करून घेतला, कुठेही कमी किंवा जास्त अजिबात झालेला नाही। त्याच्यानंतर मग थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपण बरोबर माप वगैरे टाकून आणि बरोबर कट करून घ्यायचा। त्याच्यानंतर 5.5 इंचाची कटोरी मी इथं मोजून घेतली। तर बघू शकतात बरोबर शिलाई मार्जिन हे उरलेलं आहे आणि 5.5 इंचाची कटोरी आहे। त्याच्यानंतर मग ही गोष्ट मी सांगायचंच विसरली, तर जी काही कटोरी आपण जोडत असतो ना तर केव्हाही आपल्याला कटोरी जोडायच्या जी काही योगपट्टी आहे तिला जोडण्याआधी आपल्याला कटोरी 1.5 इंचांनी कट करायची आहे। तर ती कुठे कट करायची आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर ही कटोरी आपल्याला बरोबर 1.5 इंचांनी वरच्या बाजूला अशा पद्धतीने खूण करून आणि तिरकस ह्या पद्धतीने 2 इंच किंवा 2.25 इंच इतकं कट करायचं। तर कोणत्याही साईजची कटोरी असो किंवा साधा ब्लाऊज असो किंवा अस्तरचा असो, प्रत्येकासाठी आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायची। तर खूप छान अशी योगपट्टी बसते, हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर पुन्हा मग आपण ज्या पद्धतीने एका बाजूची योगपट्टी जोडून घेतली तर अशा पद्धतीने जोडून घ्यायची। तर बघा पुन्हा मग जी काही योगपट्टी आहे ती मोकळी करून घेतली आणि इकडनं मी कटोरीच्या साईडकडनं जी काही योगपट्टी आहे तिचा कोना पुढच्या बाजूला थोडा एक्स्ट्रा सोडला आणि मग जोडून घेत आहे। तर पार्ट अजिबात खेचायचे वगैरे नाही। त्याच्यानंतर मग जो काही पार्ट आहे तो या पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि पुन्हा मग दोघंही कोणे एकमेकांवरती ठेवून अगदी हळूवारपणे शिलाई करून घ्यायची।
ह्याच पद्धतीने दोघंही पार्ट मी रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, ही सर्व पार्ट मोजून एक्स्ट्राचा भाग आपल्याला इथं कट करायचा असतो आणि तो मी मोजून इथं बरोबर आखून घेत आहे, जेणेकरून फिटिंग करण्याआधी आपण हे पार्ट कट करू शकणार। तर सर्व बाजूंनी मी तेच केलं। 1/2 इंच शिलाई मार्जिन पुढच्या बाजूचं आय हुकसाठी, त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, दोघंही बाजूंचा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करायचा, जेणेकरून जी काही साईड पार्ट आहे तिथं घोळ वगैरे होत नाही। त्याच्यानंतर 1.25 इंचाची पट्टी कट केली आणि ही हुक पट्टी मी इथं जोडून घेत आहे। तर खालच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडली, त्याच्यानंतर तिच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। पुन्हा मग जी खालची आहे ती आतमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि तिच्यावरती शिलाई करून घ्यायची। जर तुमच्याकडे एक्स्ट्राची पट्टी असेल तर तुम्ही डबल फोल्ड करून घेतली तरी देखील चालेल आणि पुन्हा मग ह्या पद्धतीने शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर ह्याच पद्धतीने आपल्याला हुकपट्टी झाली तर आपल्याला आयपट्टीसुद्धा तयार करून घ्यायची। तर साध्या मशीनने तुम्ही छोटे छोटे आय बॉक्स तयार करून घ्यायचे किंवा मग मशीनच्या सुई धाग्याच्या सहाय्याने आय तयार करून घेतले तरी देखील चालेल। तर बघा ह्या पद्धतीने छोटे छोटे आय बॉक्स तयार करून त्यांच्यावरती डबल शिलाई करून आणि दोघंही पार्ट मी रेडी करून घेतले। त्याच्यानंतर एकमेकांवरती ठेवून दोघंही एका मापात आहेत किंवा नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत। एका मापात कट करून घेतले। त्याच्यानंतर मागची साईड आहे तिचे आपल्याला आता साधा ब्लाऊज पीस आहे त्याच्यासाठी मग मागच्या साईडला कमरपट्टी जोडावी लागणार आहे। तर कमरपट्टी जोडण्याआधी मागच्या साईडचे जे काही दोघंही टक्स आहेत तर तुम्ही 4.5 इंच किंवा 5 इंचाचे किती इंचाचे घेतलेले आहेत ते मोजून आणि ते बरोबर देऊन घ्यायचे। तर साधा ब्लाऊज असला खालच्या बाजूला लॉक नाही केलं तरी देखील चालेल, परंतु वरच्या बाजूला लॉक हे आठवणीने करून घ्यायचं। दोघंही सेम मापात आहेत किंवा नाही हे सुद्धा मी चेक करून घेतले आणि त्याच्यानंतर मग लगेचच कमरपट्टी जोडून आणि हा पार्ट मी रेडी करून घेतला। त्याच्यानंतर जे काही आपण शिलाई मार्जिन सोडून आणि कमरेचा चौथा भाग शिलाई मार्जिन सोडून एक्स्ट्राचा भाग आपण आखून घेतलेला आहे तर तुम्ही कट करून घेतला। हा कट केल्यामुळे आपल्याला ब्लाऊजमध्ये जास्त घोळ वगैरे होत नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत। तर शोल्डर जोडण्याआधी ह्या पद्धतीने चेक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। तर बघू शकतात अगदी एका मापात आहेत आणि जर का थोडाफार भाग कमी जास्त झाला तर तो आपल्याला बरोबर कट करून घ्यायचा। तर पुढच्या मुंड्याचा शेप हा बघू शकतात तर खूप छान असा अर्धा इंचावरती आलेला आहे। त्याच्यानंतर मग अर्धा इंचावरती शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे। अगदी एकसारखे आहेत किंवा नाही हे सुद्धा चेक करून घ्यायचे। तर असं केल्यामुळे काखेमधील भागसुद्धा खालीवरती होत नाही आणि ब्लाऊजला खूप छान अशी फिटिंग येते। त्याच्यानंतर मुंड्यामध्ये जर जी काही एखादं शोल्डर कमी जास्त माप असलं तर ते सुद्धा आपल्याला एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरीसुद्धा शोल्डर पट्टी मी थोडी एक्स्ट्रा आहे तर तीसुद्धा कट करून घेतली आणि त्याच्यानंतर मग गळापट्टी लावण्यासाठी आपण ज्या पद्धतीने पायपिंगच्या पट्ट्या कट करत असतो तिरकस धाग्यामध्ये सेम त्याच पद्धतीने गळापट्टी लावण्यासाठी मी पायपिंगच्या तिरकस धाग्यात पट्ट्या कट करून घेतल्या आणि पूर्ण मी जोडून घेतलेले आहेत। जोडून झाल्यानंतर मी त्या बरोबर फोल्ड करून आणि या पद्धतीने आपण सेम ज्या पद्धतीने पायपिंग करत असतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मग गळ्याचं शोल्डर उतरू नये याच्यासाठी मग जी काही शोल्डर आहे तिथं आपल्याला थोडीशी पट्टी खेचून घेत जायची आहे। दोघंही बाजूंना 2-2 इंच अंतर इतकं राहील तेव्हा आपल्याला ती जी काही पायपिंगची किंवा गळापट्टी लावण्याची पट्टी आहे ती खेचून घ्यायची। त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला गळापट्टी ही लावून घेतली। नंतर मग गोल आकार आहे मागच्या गळ्याचा पुढच्या कटोरीच्या बाजूला तिथं पूर्ण छोटे छोटे कट मारून घेतले आणि गळापट्टी फोल्ड करत असताना केव्हाही आपल्याला डायरेक्ट फोल्ड करायची नाही। तर जो काही कटोरीचा गोल भाग आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे। तर बघू शकतात कटोरीचा इथं भाग आहे गोल, तर इथं मी सुरुवात आधी अशा पद्धतीने पकडून आणि गळापट्टी खालच्या बाजूला फोल्ड करून घेतली आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड करायचा किंवा थोडाफार कट करून घेतला तरी देखील चालेल। आणि त्याच्यानंतर मग एक दाब इतक्या अंतरावर किंवा कडेने आपल्याला बरोबर शिलाई करून घ्यायची आहे। तर पूर्ण गळ्याला सेम याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर खूप छान अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला मागच्या बाजूला आणि पुढच्या साईडला सुद्धा
शिलाई करून पूर्ण पार्ट मी रेडी करून घेतला. शेवटी पुन्हा एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड करून आणि लॉक केलं. तर बघा खूप छान अशा पद्धतीने गळा इथं तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत. तर सर्वात आधी बाह्या एकमेकांवरती ठेवून चेक करून घेतल्या. त्याच्यानंतर मग दोघंही बाजूंच्या बाह्या आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायच्या. उलटसुलट बाजू ही बरोबर चेक करून घ्यायची आणि पुढच्या खोलगट बाजूला आपल्याला खून करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मध्य सेंटरवरती सुद्धा खून करून घ्यायची आणि मग दोघंही बाह्या मी वेगवेगळ्या करून घेतल्या. तर साधा अस्तरचा ब्लाऊज नसल्यामुळे तर साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने खालच्या बाजूला 1/2 इंचावरती सर्वात आधी एक शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर मग 1 इंचावरती आता तुम्ही किती इंचाची बाही वाढवून घेतलेली आहे त्या मापानुसार इथं कच्ची शिलाई टाकून घ्यायची आणि ही बाही आपल्याला रेडी करून घ्यायची. दुसरी बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने रेडी करून घ्यायची. त्याच्यानंतर शोल्डर पट्टीवरती बाहीचा जो काही मध्य सेंटर आहे तो बरोबर ह्या पद्धतीने ठेवून आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला बाही जोडून घ्यायची. लगेचच तिच्यावरती डबल शिलाई मारून आणि दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा जोडून घ्यायची. तर बाहीला आपण जी काही कच्ची शिलाई टाकून घेतलेली आहे तिथं आपल्याला नंतर हात शिलाई करून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने बाह्या जोडून दोघंही बाजूंच्या बाह्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची. तर खूप छान अशा पद्धतीने बाही जोडून झाले. तर बघू शकतात दुसऱ्या बाजूची बाहीसुद्धा जोडून आणि रेडी झाली. जर थोडाफार भाग एक्स्ट्राचा झाला तर तो आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू शकतो. नंतर पुन्हा मग ह्या पद्धतीने दोघंही बाजूंच्या बाह्या मी चेक करून घेतल्या. जर एखाद्या बाजूचा भाग थोडा एक्स्ट्रा असला तर तो काखेमध्ये आपल्याला बरोबर शिलाई करून आणि बरोबर एकसारख्या मापात कट करून घ्यायचा. तर ह्या पद्धतीने किती 1/2 इंचाला सुद्धा थोडं कमी इतका भाग एक्स्ट्रा आहे तर तो मी बरोबर काखेमध्ये बघू शकतात अशा पद्धतीने 2-2.25 इंचावरती शिलाई करून घेतली. तर हे भागसुद्धा कमी जास्त झाले तर सुद्धा पार्ट हे कमी जास्त होतात. त्याच्यासाठी मग दोघंही बाजूंचे पार्ट आपल्याला सेम याच पद्धतीने चेक करून घ्यायचे आणि मग आपल्याला फिटिंग करायची आहे. तर दोघंही बाजूंना सेम मी ह्याच पद्धतीने करून घेतलं आणि बरोबर पार्ट हे सारखे पकडत आणि फिटिंग करून घेत आहे. सर्वात आधी मी दोघंही बाजूंना 1-2 टिपा टाकून आणि मग फिटिंगची मापं टाकून आणि मग ब्लाऊजची पूर्ण परफेक्ट फिटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने 1-2 टिपा टाकून आणि मग फिटिंगची मापं टाकायची आहेत. तर बघा इथं सुद्धा मी चेक करून घेतलं आणि जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो बरोबर ह्या पद्धतीने काखेमध्ये थोडी शिलाई टाकून एकसारख्या मापात करून घेतले. तर हा आहे 36 साईजचा साधा ब्लाऊज. तर अगदी कमी वेळेत आणि खूप सोप्या पद्धतीत इथं शिलाई करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. तर बघू शकतात फायनली मग जी काही फिटिंगची रेष आहे ती मी इथं बरोबर मापं टाकून आणि सरळ रेष ओढून घेतली. खडूने आखून घेतलेलं आहे जेणेकरून सरळ रेषेत शिलाई टाकली जाईल. तर याच पद्धतीने आपल्याला फिटिंगची पूर्ण मापं टाकून सरळ रेष ओढून घ्यायची. त्याच्यामुळे मग जी काही फिटिंगची रेष आहे ती वाकडी तिकडी होत नाही आणि ब्लाऊज फिटिंगला खूप छान असा बसतो. दोघंही बाजूंनी सेम त्याच पद्धतीने करून पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेतला. तर ब्लाऊजचा पूर्ण फायनल लुक तुम्ही बघू शकता. तर इथं अगदी खूप छान असा ब्लाऊज आलेला आहे. कुठे कमी जास्त काहीही झालेला नाही आणि फायनल ब्लाऊजचा लुक या पद्धतीने रेडी झालेला आहे.